नमस्कार. VGL कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण बघणार आहोत एक मस्त पदार्थ, तोंडाला चव आणणारा आणि या सीझनमध्ये प्रामुख्याने खाल्ला जाणारा पदार्थ आंबे डाळ. आंब्याची डाळ बनवण्याकरता सगळ्यात प्रथम आपल्याला चण्याची डाळ भिजत घालायची आहे. आपण हे 2 कप डाळ घेतलेली आहे आणि ही पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही डाळ आपण 4 तास भिजत घातली होती. ती आता 4 तास भिजून झाल्यानंतर आपण आता ही करायला घेतो आहोत. याच्याकरता साहित्यामध्ये आपण ही कैरी घेतलेली आहे. ही 2 मध्यम आकाराच्या मोठ्या कैऱ्या साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. तसंच 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ आणि साखर घेतलेली आहे. तसंच आपल्याला फोडणीसुद्धा याच्याकरता तयार करायची आहे. सगळ्यात पहिली कृती आता आपण फोडणी करणार आहोत. ह्या फोडणीकरता आपण 3 डाव तेल घेणार आहोत. साधारण 1 चमचा मोहरी, पाव चमचा हळद, हिंग तोही पाव चमचा, तसंच या लाल मिरच्या थोड्याशा बिया काढून तोडून अशा घेतलेल्या आहेत. त्याही या फोडणीमध्ये आपण घालतो. गॅस बंद करूया. एक अर्धा चमचा आपण लाल तिखट घालणार आहोत, थोडंसं खमंगपणासाठी. आणि ही फोडणी आता अशीच थंड करायची आहे. सगळ्यात प्रथम आपण ह्या मिरच्या मिक्सरमध्ये घालणार आहोत. तसंच ही कैरी जी आहे ही पण अर्ध्या प्रमाणात मिक्सरमध्ये घातली आहे. त्याच्यानंतर डाळ जी आहे ही पाणी गाळून आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जास्त पाणी आपल्याला नको आहे. ही 2 हप्त्यात आपली वाटून होईल. आता आपण ही मिक्सरला वाटून घेऊया. ही डाळ मिक्सरमध्ये कैरी, मिरची आणि भिजलेली डाळ असं आपण मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे. आणि डाळ वाटताना भरड अशी जाडसर वाटलेली आहे. एकदम पिठासारखी वाटायची नाही. आता आपण ह्याच्यामध्ये पुढचे पदार्थ घालूया. सगळ्यात पहिलं ही कोथिंबीर आहे 1 वाटी, ती घालायची. कोथिंबीर जेवढी जास्त घालाल तर ती चांगली लागते. चवीपुरतं मीठ, ह्याला कैरीचा वापर करतो म्हणून किंचितशी साखर घालायची, अर्धा चमचा. आणि ही जी आपण फोडणी गार करून ठेवली होती ही पण घालायची आहे.
आता हे आपण सगळं मिक्स करायचं आहे. ही डाळ साधारण या मौसमात केली जाते. गुढीपाडवा ते अक्षय तृतीया म्हणजे चैत्र महिना या मौसमामध्ये ही डाळ केली जाते. आणि या सीझनला जी कैरी येते हिरवी गार त्याच्यामध्ये ही डाळ करण्याचा प्रघात आहे पूर्वीपासून. आणि या सीझनमध्ये आपण कैरीचे अनेक पदार्थ करून खातो. त्याच्यामध्ये हा एक पदार्थ प्रामुख्याने केला जातो. आणि हा जरी कच्चा असला, कच्च्या गोष्टींपासून बनवलेला असला तरी त्याला चव आणि त्याचा आंबटपणा कैरीचा त्याच्यामुळे ती डाळ खूप लज्जतदार बनते. आणि म्हणून ही डाळ एकदा तरी या सीझनमध्ये खावी अशा पद्धतीची ही डाळ बनते. आणि या डाळीमुळे अनेक ठिकाणी कधी हळदी कुंकू किंवा काही समारंभ असेल तर त्यावेळेला या मौसमामध्ये जर एखादा समारंभ असेल तर ही डाळ जरूर केली जाते. तसंच चैत्रगौरीला या डाळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर मंडळी, हा व्हिडिओ आपला डाळीचा पूर्ण झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ही डाळ तुम्हाला आवडली का ते कमेंट करून मला सांगा. धन्यवाद.